दिवाळी जवळ आलेली असते आणि नेमकेच हिवाळ्याचे पहिले पहिले दिवस लागलेले असतात. आता दिवाळी जवळ आल्यामुळं जो ऋषिकेश आहे तो आपल्या गावावरून आपल्या बहिणीच्या गावाकडे निघतो सकाळी सकाळी 4 वाजता. आता त्याच्या जी बहिणीचं गाव होतं ते त्याच्या गावापासून 3 तासाच्या अंतरावर होतं. त्याने विचार केला की आपण जर सकाळी 4 वाजता इथून निघलो तर तिथं 7-7:30 वाजेपर्यंत पोहोचतो आणि तिथून 9-10 वाजेपर्यंत आपल्या बहिणीला घेऊन वापस रिटर्न आपल्या गावाकडे येऊ शकतो. म्हणजे तिला अन्नही होईल आणि आपलं कामही होईल. असा विचार करून ऋषिकेश आपल्या घरून निघतो. आता सकाळी 4 वाजता तो घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर त्याला एवढी थंडी वाजू लागली की जसं मध्य हिवाळ्यामध्ये वाजते ना त्या प्रकारची थंडी वाजायला लागली. आता नॉर्मली दिवाळीच्या वेळेस तेवढी काही जास्त भयंकर थंडी नसते, पण याला अशी थंडी वाजू लागली की जसं की हिवाळा मिडलमध्ये असतो ना त्यावेळेस कशी वाजते तशा प्रकारे. याला कळत नव्हतं की एवढी थंडी कशी काय पडली. आणि ठीक आहे, सकाळचे 4 वाजलेले आहेत, आपण गाडीवर आहे त्यामुळं वाजतही असाल. यानं काही जास्त लक्ष केलं नाही त्या थंडीकडं आणि तो सरळ आपल्या रस्त्याने निघाला. आता 1 घंटा कम्प्लिटली रस्त्याने जात असताना त्याला रस्त्याच्या साईडला एक शेकोटी दिसली. त्याचा असा विचार झाला की आपण इथं थांबावं, थोडं शेकावं, एक 5-10 मिनटं आणि पुन्हा वापस निघावं. तो तिथं गाडी थांबवतो तर त्या शेकोटीपाशी एक महिला आणि एक पुरुष म्हणजे असे दोघंजणं तिथं होते. आता त्या दोघाजणाकडं बघितल्याच्या नंतर याला असा अंदाज आला की बाबा हे दोघंजणं नवरा बायको आहेत आणि यांचं शेत रोडच्या थोडं साईडला आहे. कारण की तिथं थोडंसं खाली झोपडी वगैरे पण होती आणि शेकोटी करून ते दोघंजणं तिथं शेकू लागले. याला वाटलं की आपण थोडंसं 5-10 मिनटं शेकावं आणि पुन्हा इथून निघून जावं. या हिशोबाने तो थांबला. थांबल्याच्यानंतर तिथं शेकोटी वगैरे शेकू लागला. त्यावेळेस ती नवरा बायको याला बोलले की तू कोण्या गावचा, कुठून आलात आणि कशाला जातो आहेस. तर हा म्हणला की दिवाळीचं बहिणीला आणायला जातो आहे आणि खूप थंडी वाजते आहे, त्यामुळं म्हणलं चला शेकावं थोडंसं, तुम्ही शेकोटी केलेली आहे तर थोडंफार तरी शेकून जर असं बरं वाटेल. मग ते दोघंजण एकमेकाच्या तोंडाकडे बघून म्हणले ठीक आहे बाबा, शेका शेका, चांगली गोष्ट आहे. आता जी महिला होती तिथं शेकणारी, ती महिला याला थोडी विचित्र आणि अलग प्रकारचे प्रश्न विचारायला लागली की म्हणजे नॉर्मली जर असं कोणी कोणाच्या समोर आलं तर तसे प्रश्न विचारत नाही. ती महिला याला विचारायला लागली की तुमचं लग्न झालं आहे का. हा म्हणला नाही, माझं लग्न झालं नाही आहे. मग ती महिला पुन्हा यायला विचारायला लागली की कधी करणार आहात, मुलगी कशी पाहिजे, किंवा असं की बाबा एखादा आपला जवळचा पाहुणा आहे आणि तो आपल्याला विचारतो आहे की तुला मुलगी कशी पाहिजे, लग्न करायचं आहे का, काय करायचं आहे. म्हणजे लग्नाच्या ज्या गोष्टी असतात त्या बोलतात ना पाहुणे रावणे, तशा प्रकारची ती महिला याला बोलू लागली. आता ह्या कन्फ्यूज की हिला जास्त ओळखत नाही मी, याला जास्त ओळखत नाही, हे दोघंजण मला ह्या अशा असल्या गोष्टी का विचारत आहेत आणि त्यांच्या गोष्टी तशाच प्रकारच्या. आता ते बोलता बोलता एवढे समोर गेले की ते असे एकदम असं आता मला सांगताही न झालं, पण त्या प्रकारचे प्रश्न विचारायला लागले की म्हणजे तुम्हाला गेले अशी गोरी पाहिजे का कशी पाहिजे, रोमॅन्स कसा करायचा, म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न त्यांना विचारायला लागले. ते दोघं पण. आणि ते प्रश्न विचारता विचारता ती जी महिला आहे ती पलीकडच्या बाजूने जी शेकत होती ती बोलता बोलता अलीकडे येऊन ऋषिकेशच्या मांडीवर हात ठेवायला लागली. त्याच्या जवळ इतकी चिपकायला लागली की ऋषिकेशला थोडं ऑकवर्ड फील झालं. पहिले तर याला वाटलं की हां ठीक आहे, महिला आहे, थोडीशी बोलत असेल, पण ती जास्त त्याला चिपकायला लागली. आता ती दिसायला बी काही तेवढी वाईट नव्हती, चांगलीच होती, दिसायला सुंदर वगैरे होती, पण तिचं वागणं आणि तिचं याच्याकडं बघणं थोडं विचित्र होतं. आणि तो जो समोर माणूस होता, ज्या माणसाकडं बघून याला वाटलं की हिचा तो नवरा आहे, तो सुद्धा गप्प होता. असं कसं शक्य आहे, म्हणजे आपल्या घरातली एखादी स्त्री पुरुषासोबत असं वागते, त्याला चिटकते, त्याला हात लावते, कसं शक्य आहे, म्हणजे सहन कसं होऊ शकतं. आता हा सगळा प्रकार याच्यासोबत घडू लागला तर ऋषिकेशला वाटलं की यार काय विचित्र आहे. तो उठण्याचा प्रयत्न केला तर त्या स्त्रीने ऋषिकेशचा हात पकडला आणि जोरात खाली खेचलं. त्याला अशा प्रकारे पकडलं जसं की एखादी बाई एखाद्या पुरुषाला प्रेमसंबंधामध्ये पकडते तशा प्रकारे. पण ऋषिकेश जसा तसा तिथून सुटला, आपल्या बाईकवर गडबडीने बसला आणि सरळ आपल्या बहिणीच्या गावाकडे निघाला. तो इतक्या स्पीडमध्ये बहिणीच्या गावी आला आणि तिथं आल्याच्या नंतर त्याने पहिले फ्रीजमधलं पाणी काढलं आणि गटगट पिलं. आता फ्रीजमध्ये थोडं नॉर्मली पाणी ठेवलेलं होतं, हिवाळा चालू होता पण ठेवलेलं होतं त्याच्या फ्रीजमध्ये, आणि याने तेवढ्या थंडीमध्ये तेवढं थंड पाणी एकसारखं पिलं. आता याहून तुम्ही अंदाजा घेऊ शकता की तो किती भिला होता. आता तिथं काय अशी गोष्ट झाली नाही की तिने याला खाल्लं किंवा तो याच्यावर असा मारायला सुटला चाकू तसं काही नाही. बट एक हवस असते ना, म्हणजे एक
जबरदस्ती. तशा प्रकारे ती महिला याच्यावर करू लागली. आता याला ती गोष्ट पूर्ण डोक्यामध्ये घुमूच लागली. ते सगळे दृश्य याच्या डोक्यामध्ये येऊ लागले आणि ते याला असं बेचैन करून सोडलं होतं की नेमकं आपल्यासोबत झालं आहे काय. आता तो जो सगळा प्रकार झालेला आहे तो सगळा प्रकार आपल्या बहिणीला सांगतो आणि त्याची बहीण म्हणते की काय गोष्ट करतोय, तर असं कसं शक्य आहे, काही पण बोलतोय मला. ठीक आहे, चाल सोडून दे, ते एखाद्या वेळेस होऊ पण शकतं आणि नाही पण होऊ शकत. त्या गोष्टीकडं दुर्लक्ष कर, आपल्याला जायचं ना, मला आवरू दे, जेवण वगैरे कर, नाश्ता वगैरे कर, थोडासा आराम कर, आपण नंतर जाऊ 10-11 वाजता आपल्या घराकडं. आता त्याच्या बहिणीचं आवरणं झाल्याच्यानंतर कपडे वगैरे पॅक झाले, तिला घेऊन तो आपल्या बाईकवर बसला आणि परत तो आपल्या गावाकडे निघाला. आता ज्या जाग्यावर त्याच्यासोबत हा सगळा प्रकार घडला होता ती जागा ऋषिकेश रोडच्या साईडला बघत बघत येऊ लागला, पण त्याला ती जागा भेटली नाही. म्हणजे ज्या ठिकाणावर याच्यासोबत जे घडलं त्या ठिकाणावर तसं काहीच नव्हतं. ना रोडच्या साईडला एखादं झोपडं होतं, ना खोपडी होती, ना जिथं यांनी शेकोटी केली होती त्या शेकोटीच्या जागेवर जळकी लाकडं होते, नाही तिथं कुठं जागा जळालेली होती, काहीही नव्हतं. आता त्याची बहीण ऋषिकेशला म्हणली की ऋषिकेश, तू काय पागल वगैरे झाला काय, का मला फिरवण्याचा प्रयत्न करतोयस, तू मला दाखवलं नाही आहेस. ऋषिकेश म्हणतो, अगं ताई, मी तुला दाखवण्याचा प्रयत्न करू लागलो पण मला ती जागाच भेटली नाही आहे. अगं मी ज्या जागेवर थांबलो होतो तिथं काहीच नव्हतं, मी तिथं गाडी थांबवली होती ना, इथं घडलं होतं म्हणून, पण तू बघितलं ना तुझ्या डोळ्यानं, तिथं ना कुठली जागा काळी होती, ना कुठली खोपडी होती, ना कुठलं पाठीमागं शेत होतं, तिथं फक्त माळरान दिसू लागलं. आणि तिथं ते पण ठीक आहे सगळं आवरलं गेलं असतं, पण तिथं जागा तर थोडीफार काळी झाली असते ना त्या शेकोटीमुळं, पण ती पण नव्हती झाली, कसं शक्य आहे. आता असं झाल्याच्या नंतर त्याची बहीण म्हणली की जाऊ दे, सोड, दे दुर्लक्ष करून, दिवाळीचे दिवस आहेत, अशा गोष्टीमध्ये जास्त डोकं नको घालू. दोघंजणं घरी आले. घरी आल्याच्यानंतर त्याच्या बहिणीचं स्वागत वगैरे जे काय आहे ते सगळं काही झालं. झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो कपडे काढून न्हाणीमध्ये गेला आणि न्हाणीमध्ये त्याची बहीण त्याला उटणं लावण्यासाठी गेली, त्यावेळेस त्याची बहीण जेव्हा त्याला उटणं लावत होती त्यावेळेस हा खूप जास्त दचकला आणि भिला आणि त्या न्हाणीच्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन दबला. याची बहीण म्हणते, तुला असं काय झालं आहे. जशी त्याची बहीण त्याच्याकडे जाते तसा तो जोरजोरात ओरडतो. त्याची बहीण परत न्हाणीच्या बाहेर आली, त्याच्या आईला पाठवलं. आईने त्याच्या हाताला धरलं ऋषिकेशच्या आणि त्याला बाहेर ओढलं. ओढल्याच्यानंतर ऋषिकेश शांत झाला. शांत झाल्याच्यानंतर तो इकडे तिकडं असा बघू लागला जसं की तो कुणाला तरी शोधतोय. आता त्याच्या बहिणीने, त्याच्या आईने, त्याच्या वडिलांनी ऋषिकेशला विचारलं की तू असा का करतोयस आणि का ओरडलायस असा, काय झालं तुला ओरडायला. त्यावेळेस ऋषिकेश म्हणला, जेव्हा मी न्हाणीमध्ये होतो त्यावेळेस एक स्त्री माझ्याजवळ आली आणि ती जशी जशी माझ्या जवळ येऊ लागली तशी तशी तिचा जो चेहरा आहे तो पूर्णपणे चेंज होऊ लागला आणि अस्तित्वामध्ये त्याच्याजवळ त्याची बहीण जाऊ लागली त्याला उठणं लावण्यासाठी. पण त्याच्या बहिणीमध्ये त्याला ती स्त्री दिसू लागली, जी स्त्री त्याला त्या रोडच्या साईडला फ्लड करू लागली, म्हणजे त्याच्या अंगावर येऊ लागली. तीच स्त्री न्हाणीमध्ये आली. आता त्याची बहीण जे त्याला बोलू लागली तिच्या बोलण्यातून त्याला हे ऐकू येऊ लागलं की आता तू कुठं जाणार आहेस, आता तर मी तुला घेईलच, आता तर मी तुला, म्हणजे ती अपशब्द बोलू लागली, म्हणजे असे शब्द की ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, अशा प्रकारचे शब्द ती स्त्री त्याला बोलायलेली. त्याला असं ऐकू यायले, पण त्या स्त्रीच्या जागेवर त्याची स्वतःची बहीण होती आणि ती नॉर्मली बोलत होती आणि नॉर्मली त्याला उठलं लावण्याचा प्रयत्न करत होती. पण तो जोरात ओरडला आणि त्या न्हाणीच्या बाहेर आला. बाहेर आल्याच्यानंतर त्याने हे जे एक सगळा काय प्रकार घडलेला आहे तो सगळा प्रकार त्याच्या आईवडिलांना सांगितला आणि नंतर तो म्हणला की मला काही समजत नाही आहे माझ्यासोबत काय होतं आहे. ते माझ्यासोबत पहिले दिदीच्या गावाकडे जाताना तसं झालं, येता वेळेस त्या जागेवरून सगळं अस्तित्व त्यांचं संपलं, काहीच दिसलं नाही आहे आणि आज दुसऱ्या दिवशी मी जेव्हा आंघोळ करत होतो ती स्त्री इथंसुद्धा आली आहे. आता असं म्हणल्याच्यानंतर त्याचे वडील म्हणतात, यार तू काय भांग वगैरे पिली का काही नशा वगैरे केला आहेस, म्हणजे इथं कोणती तुला एखादी स्त्री दिसते का, बघ जरा आजूबाजूला. ऋषिकेश सगळीकडे बघतो पण त्याला ती स्त्री दिसत नाही. तो कन्फ्युजनमध्ये होतो की असं कसं व्हायलं माझ्यासोबत, म्हणजे आश्चर्यचकित गोष्ट आहे ना, असं होणं थोडंसं विचित्र आणि थोडंसं अलगच आहे. आता त्या दिवशी सगळं काय शांत पुन्हा झालं. आता जेव्हा संध्याकाळ झाली, संध्याकाळी तो परत घरी आला कामावरून, जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे केल्याच्यानंतर जेवता वेळेस त्याची बहीण त्याला वाढत होती, त्यावेळेससुद्धा त्याच्या बहिणीमध्येच त्याला ती स्त्री दिसली आणि त्याने जोरात आपल्या हातामध्ये एक चमचा होता तो चमचा फेकून तिच्यावर मारला. आता तिला तो चमचा लागल्याच्यानंतर ती रडायला लागली त्याची बहीण की मला असं मारलं तसं मारलं, थोडंसं वादावाद झाली त्यांच्यामध्ये. पण याच्यासोबत जे होऊ लागलं हे ती कंडिशन सांगू शकत नव्हता आणि काही करूही शकत नव्हता.
पण जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर जेव्हा सगळेजण झोपी गेले त्यावेळेस एका रूममधून रडण्याचा आवाज येऊ लागला आणि तो रडण्याचा आवाज त्याच्या बहिणीच्या रूममधून येऊ लागला. ऋषिकेश उठतो, त्याचे आईवडील उठतात आणि त्याच्या बहिणीच्या रूममध्ये जातात. बघतात तर ती पलंगाच्या कोपऱ्यात तिच्या डोक्याचे पूर्ण केस मोकळे सोडून रडू लागली. आता तिच्या डोक्यावरचं जे कुंकू वगैरे आहे ते पण तिनं असं पूर्ण पुसलं होतं, हातामधल्या बांगड्या वगैरे सगळ्या फोडल्या होत्या आणि तिनं तिची हालत खूप बेकार केली होती. म्हणजे अंगावरची साडी वगैरे अर्धवट फेडलेली होती, डोक्याचे केस विचकलेले होते आणि ती रडू लागली. रडू अशा प्रकारे लागली की नॉर्मली याच्या अगोदर कधीच तशी रडली नाही, पण यावेळेस ती तशा प्रकारे रडू लागली. आता तिचं असं रडणं बघितल्याच्या नंतर सगळेजण शॉक. तिची आई तिच्यापाशी गेली, तिचे वडील तिच्यापाशी गेले, पण ऋषिकेश मात्र तो दरवाजामध्येच उभा होता. आणि तो तिथं का उभा होता? कारण की त्याच्या बहिणीमध्ये तीच महिला याला दिसू लागली आणि ती महिला रडताना याला दिसू लागली. आणि ती रडत का होती? कारण की ती महिला याला बोलू लागली की मी तुझ्यासाठी माझ्या नवऱ्याला जिवंत मारले आणि मी तुझ्या घरी आली तरी पण तू मला हात लावत नाही आहेस किंवा माझ्याकडे बघत नाही आहेस, मला बघून तू भिवून पळतोयस, असं ती महिला याला बोलतीये. आणि ती महिला अक्षरशः याला ह्याच्या बहिणीच्या आतमध्ये दिसते, पण त्याच्या आईवडिलांना त्याच्या बहिणीपाशी त्याची बहीणच दिसतीये, त्यांना ती महिला दिसत नाही आहे. आता हा पूर्ण घाबरला, याला काहीच कळत नाही आहे, मी करू काय? म्हणजे याला त्याच्या डोळ्यांना दिसत आहेत की त्या महिलेच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून त्याचे आईवडील तिच्या गाल्याला चोंबळत आहेत, तिला मुकी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ती महिला रडता रडता याला बोलती आहे की मी तुझ्यामुळं माझ्या नवऱ्याला मारलं आहे, तुझ्यासाठी माझ्या नवऱ्याचा जीव घेतला आहे आणि तू माझ्याकडे बोलतही नाहीस, मला हातही लावत नाहीस, असं कसं शक्य आहे? अरे याला काय कळतच नाही आहे. त्याचे वडील जोरात ओरडतात ऋषिकेशवर, ऋषिकेश तू काय, तुला झालं आहे काय, तू पागल झालास का? इथे तुझ्या बहिणीची हालत बघ, तिच्या बांगड्या फुटलेल्या, तिच्या हाताला लागलेलं आहे, तिचे केस मोकळे आहेत आणि तू इथं खंब्यासारखं उभा आहेस, मूर्ख आहेस का रे? तू पटकर जा, डॉक्टरांना बोलावून घेऊन ये. ऋषिकेशने असं ऐकल्याच्या नंतर गडबडीने तो तिथूनच वळतो, बाईक काढतो आणि ओळखीच्या डॉक्टरांना घरी घेऊन येतो. त्यांना सांगतो की डॉक्टर साहेब आमच्यापाशी असं असं झालेलं आहे, आमच्या ताईला तुम्ही प्लीज चला. डॉक्टर तिथे येतो, झोपीचं इंजेक्शन वगैरे त्याच्या बहिणीला देतो, ट्रीटमेंट वगैरे करतो, गोळ्या वगैरे देतो आणि तो तिथून निघून जातो. आता ऋषिकेश पूर्णपणे थोडासा असा कन्फ्युजनमध्ये होता की असं माझ्यासोबत का होतं आहे, कशामुळं होतं आहे आणि असं नेमकं का झालं आहे. आता अमावस्याची रात्र होती, तिसऱ्या दिवशी. त्यावेळेस त्याच्या बहिणीला नेमकंच तिच्या आईने हॉस्पिटलमधून घरी आणलेलं असतं. म्हणजे संध्याकाळची 5-5:30ची वेळ असेल त्या टायमाला तिला घरी आणलं. घरी आणल्याच्या नंतर आता त्याची जी बहीण आहे तीसुद्धा ऋषिकेशला भिवू लागली, कारण की तिला माहीत नाही की माझ्यासोबत नेमकं काय झालं आहे आणि परत असं माझ्यासोबत माझा दादा का वागतो आहे. जेव्हा ती संध्याकाळी तिला मार वगैरे लागला होता ते पण तिला माहीत नव्हतं की हे माझ्यासोबत झालं आहे कसं. म्हणजे माझी अर्धवट साडी फेडली आहे कुणं, माझ्या हाताला मारलं आहे कुणं, माझ्या बांगड्या कुणं फोडल्यात, माझं कुंकू कुणं पुसलं, माझ्या कपाळाची टिकली कुणं काढली होती किंवा माझ्यासोबत मारहाण कुणं केली होती, ती त्याच्या बहिणीलासुद्धा माहीत नाही. त्याच्या बहिणीच्या मनामध्ये फक्त एकच की माझा भाऊ माझ्यासोबत असं करतो आहे का. आणि हिला थोडं थोडं वाटू लागलं की माझ्यासोबत जे काल रात्री झालं ना ते सगळं काही याच्यामुळेच झालं. आणि ऋषिकेशला भीती तिची वाटायली, कारण की तिच्या अंगामध्ये, तिच्या चेहऱ्यावर याला त्या महिलेचा चेहरा दिसतोय. आता जेव्हा संध्याकाळी 5 वाजता तिच्या आईने याच्या बहिणीला हॉस्पिटलमधून घरी आणलं त्यावेळेस तिला जेवण वगैरे दिलं, तिला बेडवर झोपायला सांगितलं आणि तिला आराम करायला सांगितलं. आता ऋषिकेश खुर्चीवर बसलेला होता, त्यावेळेस त्याची बहीण समोर बैठकीमधल्या त्या बेडवर झोपलेली होती. ती एका आडंगावर होते आणि ऋषिकेशकडं बघते आणि ऋषिकेशला बघता बघता हसते. हसल्याच्या नंतर ऋषिकेशला म्हणते की दादा येणार आहे माझ्याजवळ, दिवाळी आहे, तर दिवाळीचा असा का करतोयस माझ्यासोबत. ऋषिकेश तिला म्हणतो की अगं मी नाही करत हे तुझ्यासोबत, मला खरं सांगू का, मला तुझ्या जाग्यावर ती स्त्री दिसते, कशी दिसते, का दिसते मला काहीच माहीत नाही, पण मला ती स्त्री दिसते. त्याची बहीण म्हणते ठीक आहे, ये तू माझ्याजवळ ये जरासा. आता ऋषिकेश तिच्या पलंगावर जाऊन बसतो. तिच्या पलंगावर ऋषिकेश जसा जाऊन बसतो ना तशी त्याची बहीण त्याच्या गळ्यामध्ये पडते आणि त्याच्या गळ्याला चुंबन करायला लागते. असं की एखादी हौसून भरलेली एखादी बाई आहे आणि तिला खूप वर्षाने एका जागेवर बांधून ठेवलेली आणि एकदम तिच्यापुढं असं काय ठेवलं की तिला ते भोगण्याचा खूप आनंद होईल, तशा प्रकारे ऋषिकेशची बहीण त्याच्यावर तुटून पडली.
आता यावेळेस त्याला त्याच्या बहिणीमध्ये कुठलाही चेहरा दिसला नाही ना कुठली महिला दिसली नाही, पण जे काही करू लागली ती त्याची बहीण करू लागली. तो जोरात ओरडायला लागला, जोरात आईला हाक मारायला लागला. त्याची आई येते, त्याच्या बहिणीला दूर करते. त्याची बहीण दूर झाली तरीसुद्धा इतका जोर काढू लागली की त्याच्या आईला झटके देऊन त्याच्या अंगावर पडू लागली, जसं की तिच्या अंगामध्ये असं भूत घुसले भयंकरवालं. तिला कसं बसं ऋषिकेश आणि त्याची आई दोघंही जण पलंगाला बांधतात. बांधल्याच्या नंतर डॉक्टरांना पुन्हा बोलवतात. डॉक्टर म्हणतात की बाबा हिची जी मानसिक स्थिती आहे ती बिघडलेली आहे, तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. जेव्हा डॉक्टर तिथून तिची तपासणी करून निघून जातात त्यावेळेस एक शेजारीण येते तिथे आणि ती सांगते की तुम्ही काय करा, हा प्रकार थोडासा विचित्र वाटतो आहे, तुम्ही हिला त्या याच्यापाशी घेऊन जा, पुजाऱ्यापाशी घेऊन जा, तो तुम्हाला सांगेल. मग त्यावेळेस ऋषिकेशची आई, ऋषिकेशचे बाबा त्याच्या बहिणीला त्या पुजाऱ्याजवळ घेऊन जातात आणि त्या पुजाऱ्याला जे काय प्रकार झालेला आहे ते सगळा प्रकार सांगतात. आणि तो पुजारी म्हणतो की जे हे प्रकार होतोय ना, हा सगळा प्रकार होतोय ऋषिकेशमुळं. कारण की ऋषिकेश त्या जाग्यावर जाऊन थांबला होता. त्यानं तिथं थोडासा वेळ घालवला होता आणि तिथून गेल्याच्या नंतर त्याच्या बहिणीच्या इथं त्यानं पायसुद्धा धुतले नाहीत किंवा अंघोळ केली नाही किंवा असं फ्रेश झाला नाही, तो पाणी अंगाला लावलं नाही. आणि त्याच कारणामुळं त्या बाईची जी आत्मा वगैरे आहे ती आत्मा हिच्या अंगामध्ये घुसली आणि ती आत्मा ऋषिकेशचा भोग करणार या हेतूने ती याच्यासोबत याच्या घरीपर्यंत आली आहे. आणि हा सगळा प्रकार आहे. आणि आज जी अमावस्या आहे ही अमावस्या होईपर्यंतच ती हिच्या शरीरामध्ये राहील आणि जेव्हा अमावस्या संपेल त्यावेळेस ही ॲटोमॅटिकली हिच्या शरीरामधून बाहेर पडेल. आणि तसंच झालं, जसं त्या महाराजांनी सांगितलं तसंच ऋषिकेशसोबत आणि ऋषिकेशच्या बहिणीसोबत झालं. आणि ती आत्मा, जी काही आत्मा म्हणा काही म्हणा, ती अमावस्या झाल्याच्या नंतर त्याच्या शरीरामधून बाहेर पडली. आता याच्यानंतर कधीही त्यांच्या फॅमिलीमध्ये, परिवारामध्ये असं काहीच झालं नाही आणि या अगोदरही झालं नव्हतं. पण यावेळेस कसं झालं काही माहितीच नाही. आणि ऋषिकेश म्हणतो की बाबा जेव्हा पण तुम्ही कोणी पाहुण्या रावण्याच्या इथं जाता तर प्लीज पाय किमान धुत जा, किंवा तुम्ही बाहेरून कुठून आपल्या घरी जरी आले ना तरी पण पाय धुत जा. हातपाय तर आपण नेहमी धुतोच, पण लक्ष नाही राहिलं कमीत कमी पाय तरी धुत जा. जे यांच्यासोबत घडले ते कुणासोबत घडू नये. आता ही जी पूर्ण घटना आहे ही पूर्ण घटना आपल्याला कोल्हापूर येथून आलेली आहे. पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव ऋषिकेश जगताप असं आहे. कथा आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापाशी एखादी अशी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर देतो, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला तुमची कथा शेअर करू शकता. तर चला भेटूया समोरच्या कथेमध्ये. तोपर्यंत नमस्कार.